वेलकम टू पुणे. पुणे शहर. पुणे हा फक्त शहर नसून प्रेरणादायी विचारांचा, ज्ञानाचा आणि संस्कृतीचा केंद्र आहे. पुणे म्हटला की आपल्या इतिहास आठवता. इकडच्या ऐतिहासिक स्मारकांनी आपल्या परंपरेचा अभिमान बाळगून शिकवलं. चला तर मग माझ्यासोबत आपण अशा काही ऐतिहासिक स्मारकांना भेट देऊया. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. मी नवज्योत शिरसाट स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. आता दर टाइमला मी असं म्हणत असते आजचा प्लॅन असो असा. कधी कधी म्हणतोय आजचं काहीच प्लॅन नाही असा. बाहेर पडायला ऍक्च्युली प्लॅनची गरज नसता. आठवडाभर आपण ऑफिसमध्ये कंटाळान म्हटला चला एक दिवस जरा बाहेर जाऊया असं म्हणून आज मी आणि खरोडे खय जातोय. तुमका थोडा समजलाच असेल टायटल बघून. जस्ट एक फेरफटको छोटोसो, कारण आमच्याकडे स्कूटर आहे. आम्ही जास्त काय लांबचो प्लॅन तर करू शकलो नाही. मस्त वेदर आहे, थोडासा ऊन पडला जस्ट. आता मी ऑलमोस्ट पनवेलला पोहोचलोय. खरोड्याकडे आपण जाऊया आणि त्यानंतर आपली राईड चालू करूया. माझा या दरवेळेचाच असा आमचं मीटिंग पॉईंट ह्यो असता आणि प्लॅन ठरलेलो 6:30 वाजता इकडे पोहोचायचो. आता वाजलेत 7:30 आणि खरोड्या हैसर उभो असा. चला मग एका घेऊया आपण आणि निघाया. ह्यो रस्तो तुम्ही कधी पण बघा एकदम भारी बनलेलो असता, पण पावसात एका अजून जरा. आणि आपण पोचलेलो असो शेडून फाट्याक आणि हैसर नाही थंयसला ट्रॅफिक. कारण ऑफकोर्स आज संडे असा, सगळेच लोणावळ्याक धावतले इन्क्लुडिंग आम्ही लोणावळ्याक नाही पुढे जातो जरा. हो, हळूहळू आम्ही कसं आमचं लिमिट आणि आमचं एक्सटेन्शन वाढवत चाललो. पुणे, मग सातारा, मग सांगली, मग कोल्हापूर, मग सिंधुदुर्ग. आज आमच्या सोबत गणपती बाप्पाचं दर्शन करूक चला. एक राईड पण होतली आणि दर्शन पण होतला. आम्ही छोटस प्लॅन केलो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की. सबस्क्राईब. वेलकम खोपोली. वेलकम टू खोपोली सिंगम. वेलकम. अशा प्रकारे आता आम्ही खोपोली क्रॉस करतो. इकडनं गेलात तुम्ही की गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाऊ शकतात खोपोलीमध्ये. तो बाजारामधनं जाता रोड आहे आणि यो बाहेरनं डायरेक्ट आपल्या एक लोणावळ्यात घेऊन जातो. अतिशय सुरेख, अतिशय सुंदर केव्स जाते. केव्स काय मस्त भारी दिसतात, धबधबे सगळे. ये देखो क्या है. या साइड बघा एकदम पूर्ण ढग 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 आणि धुक्या, आणि त्याच ह्या साइडला पूर्ण क्लिअर. थंड वाटाक लागला. लोणावळा. वेलकम टू लोणावळा. आहा, टेम्परेचर एकदम असं बदलान गेलो हा ना. ओ भाई साहब काय थंड वाटतं मा कसम. लिटरली आमका मागे ढगात असल्यासारखी फिलिंग येत होती, कारण ते ढगच होते. आता इकडे एकदम क्लिअर झाला. लोणावळ्यामध्ये आम्ही पोचलो.
आणि नशीब आणि आपल्या अन्नपूर्णामध्ये जाऊचा आणि खरुड्यान डिवायडर मिस केलं ना परत आता थोडंसं आम्ही मागे जातलो थोडासाच हैसर जा मस्त असो पोटभर नाश्तो करून आता आम्ही पुणा साईडला जाऊ चालू केला है ना दगडूशेठ गणपतीचं मंदिर असा अराउंड 60 किलोमीटर हा अजून आमचो काय ॲज सच आजचो प्लॅन नाही असा जाऊन येतलो आज संडे असल्यामुळे ट्रॅफिक आणि गाडी भरपूर असत तिकडे रेस्टॉरंटला पण भरपूर गर्दी होती कधीला तिकडे तर तुम्ही या रेस्टॉरंटला डोसा आणि खाऊ शकतात मस्त भेटतात हा हा समोर बघा समोर वेलकम टू पिंपरी चिंचवड माका ह्या एक आवडलं की सगळी झाडं अशी लाईन मध्ये असत सगळी किती सावळी पडतात रस्त्यावरती बरा वाटता दापोडी पुणे सोलापूर खंय जाऊया सांग हळूहळू नाही म्हणता म्हणता आम्ही पुण्यात येऊन पोचलो आणि अशा प्रकारे आम्ही थांबलो याच्यासाठी कारण ओडोवरती रीडिंग झालं 77777 वा 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 दगडूशेठ गणपती फक्त 5 किलोमीटर राहिलेला असा शेवटचा आता आणि आमची एक्साइटमेंट पीक लेवलला असा हो जर दुसरी अजून गाडी असलेली टूरर बिरर तर किती फिरतलो असतो आमकाच माहिती हो करू शकतात मध्ये ज्युपिटर घेऊन आपण पुण्यात येऊ शकतो तर मग ॲडव्हेंचर टूर असली तर केरळात तर जाऊकच शकतो 400-500 मीटर फक्त राहुला पोचलो आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती ह्या पुण्यातलं एक प्रसिद्ध गणपती मंदिर असा पुण्याच्या हृदयात बसलेला ह्या पुण्याच्या कसबा पेठ भागात स्थित असा फक्त गणेश चतुर्थीच नाही तर संपूर्ण वर्षभर इकडे भक्तांची गर्दी असतात सो फायनली आता दर्शनासाठी आम्ही रांगेत उभे असो भरपूर मोठी रांग असा पण फास्ट असा त्यामुळे दर्शन घेतो आणि तुमका बाहेर भेटतो चला आमचा दुसरा ठिकाण होता ता म्हणजे शनिवारवाडा शनिवारवाडा या एक पुण्यातलं ऐतिहासिक ठिकाण असा 18व्या शतकात पेशवाईच्या काळात या वाड्याचा निर्माण झाला आणि तो त्या काळातील एक प्रमुख किल्लो आणि प्रशासकीय मुख्यालय होतो या वाड्याची स्थापना 1732 साली पेशवा नानासाहेब पेशव्यांनी केली या वाड्याचं नाव शनिवारवाडा असं ठेवण्यात दिला कारण या वाड्याची स्थापना शनिवारच्या दिवशी करण्यात आली होती तेव्हा या वाड्याचं निर्माण करू साधारण 16,110 रुपये लागले होते म्हणजेच आताच्या टाइम मध्ये जर आपण नुसतो अंदाज जरी बांधलो तर ते 27,000 करोड होतात वाड्यामध्ये ठिकठिकाणी हे असे बोर्ड्स लावलेले असत जिकडे तुमका त्या जागेची इन्फॉर्मेशन पूर्ण भेटतली हे अशा सूचना लिहूचे लागतात ही एक दुर्दैवी गोष्ट आहे दोघे जण कसे मूर्ख व 2 छत्र्या आहेत आमच्याकडे 2 वॉटरप्रूफ कॅप असत आणि आम्ही काही आणूक नाही आतमध्ये सगळा गाडीत ठेवला आणि हयसर विदाऊट सगळा पाऊस इलो म्हणून आता हयसर शेड मध्ये थांबलो शनिवारवाडो एक मोठो किल्लो असा त्याची रचना भारतीय किल्ल्यांच्या पारंपरिक स्थापत्यशास्त्रानुसार करण्यात आली होती वाड्याचे 4 भव्य दरवाजे असतात ज्यात दिल्ली दरवाजा पुणे दरवाजा मस्तानी दरवाजा आणि खिडकी दरवाजा यांचा समावेश असा
पुण्याचं शनिवार वाडू, पुण्याचा ट्रॅफिक. वाड्याच्या परिसरात एक भव्य उद्यान असेल, जिथे पर्यटक वाड्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचा अनुभव घेऊ शकतात. शनिवार वाडो हे पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचो एक महत्त्वपूर्ण भाग असा. शनिवार वाडा या महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा धरोहर म्हणून जतन केला. शनिवार वाडा आजही पुण्याच्या ऐतिहासिक भव्यतेचा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा एक प्रतीक असा. या ठिकाण पुण्याच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक मानला जाता. तिकडे गेल्यावर तुम्ही ऑनलाईन 20 रुपयाचा पर हेड तिकीट काढू शकतात. लाल महाल या पुण्यातला एक ऐतिहासिक वास्तू आणि भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण स्थळ असा मानला जातं. इकडे आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही असा, सो तुम्ही जर तिकडे गेलात कधी तर नक्की व्हिजिट करा. पुण्यातनं निघालो आम्ही, जेवण बिवून झाला आणि ट्रॅफिक इतक्या गावात होता की मग म्हटलं चला थोडासा सिटीच्या बाहेर खाय जाऊ गावता काय बघूया. त्यामुळे आता आम्ही दोघं जण सिंहगडला जातो. म्हणजे प्लॅनमध्ये चेंज ऑफकोर्स, असा आम्ही कसा करतो आमका माहीत नाही हा, पण जातो. सिंहगड नाही म्हटलं तरी फक्त 35 किलोमीटर होतो लांब, तर म्हटलं जरा जाऊन येऊया. अर्ध्यावर पोचलो आणि हो एक मस्त व्ह्यू दिसलो, समोर पाऊस पडताना दिसता, म्हणून म्हटलं जरा थांबा या, फोटो बिटो काढले. आता आम्ही निघतोय ना, चला सिंहगडला भेटा. सिंहगड फोर्ट, कोंडाणा किल्ला म्हटल्यावर आपल्या पहिला वाक्य आठवता ता म्हणजे गड आला पण सिंह गेला. सिटीमध्ये रेंगाळत बसण्यापेक्षा आम्ही किल्ले सिंहगडला इलो, तोफखानाकडे जातो. कसं वाटतं? हा असं प्लॅन कधी होऊ शकत नाही आणि कोण करू शकणार नाही. आम्ही इल्लो कशा गणपतीच्या दर्शनासाठी, गणपतीचं दर्शन झाला, मग इल्लो तर लवकर झाला. शनिवार वाड्यात गेलो, तिथं बघलं तर समोर आमका लाल किल्लो दिसलो. चल आपल्याला वेळ असा लाल किल्लो बघितलं. आता काय करताना बघितलं तर जेवलो बिवलो 1:30 वाजले. इतकं वेळ करतो ना काय. मग आता आम्ही इलो सिंहगडावर, किल्ले सिंहगड. सिंहगडावर यायची पूर्ण झाली इच्छा. माझी पण आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, असं म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे यांनी या गडाची मोहीम रचली. या गडाचा इतिहास बोलायचो तेवढं कमीच. आवर्जून या किल्ल्यावर भेट द्या आणि फक्त पर्यटन स्थळ म्हणून नाही तर हे किल्लो आपल्या इतिहासातलो एक प्रमुख किल्लो म्हणून ओळखलो जाता. ह्या भावान तिकडे जा. गडावरती पण तुमका भरपूर इन्फॉर्मेशन भेटतली. आमका शाळेत धडो होतो एक, गड आला पण सिंह गेला. मंदिरात पाया पडान आम्ही आमची रिटर्न जर्नी चालू केली. सिंहगड बघून झालो आता आमचं आणि आम्ही फायनली उतराक घेतला. 96 किलोमीटर राईड करून आता लोणावळ्यात पोचलो. लोणावळ्यात आता आमचा एक फेवरेट रेस्टॉरंट असा मावळ मराठा म्हणून. थंयसर आता आम्ही डिनरसाठी थांबलो. मस्त मटन थाळी मागवली, जेवतलो. परत रिटर्न आता पनवेलला जातलो. पनवेल अराउंड इथून 61 किलोमीटर असा, 1.5 तास लागात. बघूया, घाट उतराचो फक्त लोणावळ्याचो आणि मग पोचतलो. भेटा तुमका. इकडे रेकॉर्ड करताना ऑडिओ गेलेलो, पण खरोड्याच्या एक्सप्रेशनवरनं तुम्ही समजाकच शकतात की अख्ख्या दिवसानंतर एवढं स्वादिष्ट जेवण जेवल्यावरती कसा वाटला आमका. तर फायनली 400 किलोमीटर आम्ही क्रॉस करून आता शेवटी करुड्याक मी सोडलो आहे आणि आता मी घराकडे जातो. यो ब्लॉग मी हैसरच आता एंड करते, कारण अख्खे दिवस आम्ही इतक्या फिरान आता इतकं दमलो आहे मी. ब्लॉग आवडलो असत तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
अजून ब्लॉग्स येतले असत, अजून आमचे प्लॅन्स असत, अरेंज केलेले असत, आम्ही आयडियाज असत. सो चॅनलवरती नक्की राहा आणि सबस्क्राईब करा. भेटाय तुमका एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.